चला पिंपळमाळा चॅम्पियन टीम, चला संपूर्ण संघ मॅन ऑफ द मॅच आणि त्याचप्रमाणे 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते आपण वितरित करतोय. आणि कॉट बिहाइंडची जी विकेट असेल ना, तिसरे पंच ठेवलेले आहेत आपण, 2-2 पंच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ते निर्णय देतील आणि तो जो निर्णय देतील ना तो निर्णय अंतिम राहील याची देखील नोंद घ्या. आणि बॅटिंग आणि बॉलिंग संघ जे असतील, अर्थात ज्या टीमची मॅच सुरू असेल त्या टीमचे कोणतेच खेळाडू थर्ड अंपायर पाशी नको आहेत. फक्त 2 थर्ड अंपायर राहतील तिथे, याची देखील नोंद घ्या. आदेश सर, या तुमच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक अजित मोडक साहेबांच्या माध्यमातून होतं. ते पारितोषिक सुरुवातीला आदेशला आपण वितरित करतोय. आदेश सर या. आदेश सर या, तुमच्यासाठी ते पारितोषिक होतं. आणि त्यानंतर संपूर्ण टीमसाठी 5000 रुपयाचं प्राइज ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अमोलजी मोडक साहेबांच्या माध्यमातून होतं. आणि हे 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आपण देतोय. फोन पे लाईव्हला आपण पाहू शकतो, फोन पेला पैसे ट्रान्सफर होत आहेत. मॅचला देखील होती सुरुवात. पहिला चेंडू सुरेख आलाय आकाश गोलंदाजीच्या माध्यमातून. दीपक ऑन स्ट्राईक आहे. इथे बॅकफुटवरती सरकलेत, आक्रमण चढवलंय दीपकच्या बॅटमधून. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. गुगल पेला 2000 रुपयाचं प्राइज आले. बापू कोलते यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज अजित यांच्या माध्यमातून आहे, अजितजी मोडक साहेबांच्या माध्यमातून. ते देखील आपण वितरित करतोय. इथे देखील आक्रमण आणि हा देखील चेंडू सरळ जाईल दीपकच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सर चेक करायचा का षटकार की चौकार? चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. हा चेंडू इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. शिवाजी मॅन ऑफ द मॅच आहेत. पप्पू सर, शिवाजी मॅन ऑफ द मॅच. शिवाजी ठरलेत मॅन ऑफ द मॅच. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. जबरदस्त गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. लागोपाठचे 3 चौकार आलेत. अजित मोडक यांच्याकडून शिवाजी यांच्यासाठी देखील, रणजित मोडक यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रणजित कोलते यांच्यासाठी हे पारितोषिक आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज. ते देखील आपण वितरित करतोय. एक जबरदस्त परफॉर्मन्स पिंपळमाळा चॅम्पियन संघाचा पाहायला मिळाला. आडबाटने आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये झेल सुटलाय, तिथे जीवनदान आहे. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलकावरती 17 धावा आहेत. पहिलं षटक संपलंय. पालखी मार्ग वॉरियर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. तर दुसरं षटक अनुराग गोलंदाजीच्या माध्यमातून.
हा चेंडू इथे सुरेख लाजवाबी त्यांना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. इथे देखील बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. नो बॉलचा इशारा आहे तिथे पंचांच्या माध्यमातून. नो +2, 3 धावा येतील. 3च्या मदतीने 20. इथे देखील बॅकफुटवरती सरकले चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळत आहेत. झेल तर सुटलाय. तोपर्यंत धावांसाठी धावाधाव. 3 धावा येतील वाऱ्याच्या वेगात. साजबाज ताश 3 धावा आणि 3 धावेने धावफलक 23. इथे देखील आक्रमण होतंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दीपकला परतवण्यामध्ये यश, परंतु सुरुवात तर धडाकेबाज दीपकच्या बॅटमधून झाली. 6 चेंडू 16 धावांची खेळी दीपकची. इथे देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1-2 झेल झालाय आणि इथे फलंदाज बाद. विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के बसलेत. अनुराग कबालीची गोलंदाजी आहे. डॉट चेंडू आलाय आणि या डॉट बॉल बरोबर 2 षटकं संपली. 2 बाद 23 धावा आहेत. उर्वरित 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. योगेश गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत आणि पहिला चेंडू या षटकाचा देखील डॉट निर्धावी त्यांना पाहायला मिळतोय. आडाबाटने चेंडू खेळलाय. एक सिंगल तर घेतली आहे. इथे देखील 2 धावा. शांत प्रकारचा खेळ. 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहे. सौरभ पवार आणि गौरव पवार ही जोडी पाहायला मिळेल, परंतु इथे फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. विकेट आली आहे. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल सुटलाय आणि त्यानंतर जीवनदार आहे. 1 धाव आली आहे. धावफलकावरती नजर टाकूया. 26 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमकता तर आहे, परंतु आता मात्र इथे झेल सुरक्षितरित्या टिपताना पाहायला मिळतील क्षेत्ररक्षक. विकेट आली आहे. फलंदाज देखील होतील बाद. 1 चेंडू बाकी आहे या षटकातील. तर न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अडचणीमध्ये सापडलाय संघ पालखी मार्ग वॉरियर्स. इथून पुढे दिशा द्यावी लागेल. सागर आणि ऋषिकेश यांना क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ते येणं जरूर गरजेचं असेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. चेंडू बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. वेगवान सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास होतोय. 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 3 षटकं संपतायत. 28 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे.
शेवटचं षटक पहिला चेंडू आडबाटने केलाय, सिंगल तर आली आहे. एका धावेने समाधान. धावफलकावरती 29 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा चेंडूला बॅटने खेळून काढलं. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 30 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. हा चेंडू इथे डॉट निर्धाव. पंचांकडे दाद मागितली जाते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31, अपील करण्याचा पुरेपूर अधिकार. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू चावेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. तोपर्यंत धावांसाठी धावा आहे. 2 धावा आल्यात. धावफलक 2. धावसंख्येच्या मदतीने 32. फायटिंग स्कोर उभा राहायचा आहे. अजूनही आक्रमण होणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया सुरेख. 4 षटकांचा खेळ संपलाय. 32 बनवल्यात. विजयासाठी 33 धाब्यांचं टार्गेट आहे. लडकत वस्ती योद्धा आणि वडकीगाव इंडियन्स यानंतरची मॅच. टॉस आपण संपन्न करतोय. गणेश मनोहर मोडक साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक आपण करणार आहोत. आदिकेशजी आंबेकर साहेबांचं शुभ आगमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतो. या स्पर्धेचे आयोजक आहेत 30-65 नंबरची क्रमांकाची गाडी, शाईन गाडी. जर कोण खेळाडू इथून घेऊन गेला असेल तर ती गाडी पुन्हा एकदा इथे घेऊन या, विनंती आहे. बोथ कॅप्टन चला. लडकत वस्ती योद्धाच टीमचे कॅप्टन चला. त्याचबरोबर वडकीगाव इंडियन्स बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. सिद्धार्थनगर शूटर्स. मॅचला होती सुरुवात. 24 चेंडू 33 टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती संधी होती, झेल सुटलाय. जीवनदान मिळालं जाईल. पहिल्या चेंडूवरती जीवनदान. अडवाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत एक सिंगल बरोबर संघाचं खातं उघडलंय.
यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न झालाय आणि टॉस का बॉस वडकीगाव इंडियन्स संघाने टॉस विन केलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर लढकत वस्ती योद्धाच प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. हा चेंडू इथे सुरेख अफलातून गोलंदाजी दीपक पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. दीपक चाहे सोने का हो या मिट्टी का, काम होता है उसका अंधकार दूर करना. आणि इथे अफलातून कामगिरी दीपक मैदानाच्या आतमध्ये करतायत. अडबाटने आक्रमण झालंय आणि याचबरोबर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवछत्रपतींचा छावा आणि मिळाला 6 धावा. माफ करा, पंचाचा इशारा पुन्हा एकदा आलाय. चौकार आहे. एक चेंडू बाकी आहे या षटकातील. धावफलकावरती 6 आहेत. चौकार आलाय. इथे आक्रमण होत आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली योगेश यांना परतवण्यामध्ये यश. पहिला धक्का. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. धावफलकावरती 6 धावा आहेत. मॅचला होती सुरुवात. 6 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. तर षटक क्रमांक 2 सागर गोलंदाजीच्या माध्यमातून इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. 1-2 झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. पार्थला देखील परतवण्यामध्ये यश. जरी सामना लो स्कोरिंग असेल परंतु शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगणार यात मात्र शंका नाहीये. अडचणींचा सामना इथे देखील संघ करतोय. सिद्धार्थनगर शूटर्स संघ इथे 33 धावसंख्येचा पाठलाग करतोय. 17 चेंडू 27 अजूनही बनवायचे आहेत. बॅटर भूषण कदम ऑन स्ट्राईक. डावकर आताचा फलंदाज आहे. क्षमता आहे बोटे पटके खेळण्याची. इथे आल्या सरशी आक्रमण तर केलंय. चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येत आहेत. धावफलकावरती 8 धावा आहेत. 8 रन. आठ धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक फुटवरती सरकले. दिशा दिली क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहे. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का नकार कळवलाय. 2च्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र भूषण आक्रमण करतायत आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवछत्रपतींची तळपती तलवार आणि हा जातो षटकार. चिरण पलीकडच्या बाजूला 4 व्हीलर गाडी आहे. ती गाडी कोणाची असेल लाईट बंद करा गाडीची. रिफ्लेक्शन येते मैदानाच्या आतमध्ये.
इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये झेल टिपलाय. भूषणची खेळी संपुष्टात. इट का जवाब पत्थर से. पलीकडच्या बाजूला एक ऍक्टिवा गाडी पण आहे, तिची पण लाईट चालू आहे. ऍक्टिवा गाडी जिथे वडापावची गाडी आहे ना तिचे एक्झिट बाजूला ऍक्टिवा बाईक आहे. मनापासून धन्यवाद गाडी चालक मालक. सोळा धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 धावांसाठी देखील झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेट आहे मित्रांनो. सागर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. तर न्यू बॅटर सागर तोरणे ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. इथे देखील चेंडू डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 16 धावा आहेत. 12 चेंडू. बारा चेंडू 17 धाब्यांची गरज. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 17 धावा. 12 चेंडू आणि आता 16 विजयाचं समीकरण. हा चेंडू इथे व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर पंच घोषित करतायत. 18 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू 15 धाब्यांची गरज. तेजस गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. इथे देखील डाव्या इष्टीच्या दूरवर्ती चेंडू राहील. व्हाईट बॉल. समीकरण वारंवार बदललं जाते. सामना लो स्कोरिंग आहे. अशा प्रकारच्या चुका टाळाव्या लागतील. इथे मात्र आडे बाटने चेंडू खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू अडवलाय. फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 मध्ये. फेकी देखील अस्ताव्यस्त आहे परंतु बॅकअप सुरेख. धावफलकावरती 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने गॅप शोधलाय. फार मोठी दरी भेदली आहे. मी आहे स्वराज्याचा नारा. मी आहे वादळ वारा. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 25 धावा आहेत. शेवटचे 10 चेंडू 8 धावांची गरज. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने शॉटम पुल केलाय. पुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर. एकतीस धाबा आहेत. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. आणि याचबरोबर सामना संपलाय. सिद्धार्थ नगर शूटर्स हा संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतरची मॅच आपण लगेच सुरू करतोय. दोन्ही टीम्स रेडी राहा. लडकत वस्ती योद्धाच आणि वडकी गाव इंडियन्स. लडकत वस्ती योद्धा क्षेत्ररक्षण साजवा तर दुसऱ्या बाजूने वडकी गाव इंडियन्स सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. नीरज ठरलेत मॅन ऑफ द मॅच. नीरज चला मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. नीरज चला.
चला लडकत वस्ती योद्धाच जराही विलंब नकोय, लगेचच क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. मॅच सुरू करून घ्या.